हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल. न्यू इयरचा फर्स्ट व्लॉग आज मी घेऊन येत आहे. आणि आज आम्ही गेलेलो होतो खारघरमध्ये. फिश टनेल आलेलं आहे, बऱ्याच दिवसांपासून आलेलं आहे. तर आज जाण्याचं टाईम भेटला आणि वीकेंड होती म्हणून भरपूर गर्दी पण होती. तर इथे आम्ही गेलो आणि तिकीट्स काढावे लागतात, पर पर्सन ₹100. आणि मोठा फिश टनेल आहे इथे. खूप गर्दी होती आणि संध्याकाळी 3 ते 9चा टाईम होता, पण 9 जरी वाजून गेले तरीसुद्धा ते चालूच ठेवत होते तिकीट काउंटर्स. आणि विकेंड असल्यामुळे बहुतेक थोडी जास्त गर्दी होती. क्रिसमस अजून म्हणजे सुट्ट्या तर संपलेल्या होत्या, बट स्टील भरपूर गर्दी होती. आणि इथे भरपूर छोटे छोटे फिश, काही खूप मोठे फिश असे आम्हाला बघायला भेटलेत आणि खूप छान वाटलं. एनी हाऊ आपण जेव्हा मुलांना कुठे फिश ॲक्वेरियम बघायला घेऊन जातो तेव्हा ते छोटेसे काहीतरी म्हणजे लिमिटेड असतात. बट फिश एक्सपो होता, त्याच्यामुळे इथे खूप छान आणि वेगवेगळ्या टाईपचे फिशेस इथे बघायला भेटले. आणि ऑफकोर्स इथे त्यांनी खूप मेंटेनन्स चांगलं ठेवलेलं होतं. वेगवेगळ्या प्रकारचे फिश आणले होते, कलरफुल होते. विराजने हे पहिल्यांदा असं बघितलं होतं. आम्ही पण फर्स्ट टाईम व्हिजिट केलं होतं, पण आपल्याला माहिती असतात की फिश काय आहे, म्हणजे की त्या कलरचे हे अँड ऑल. पण हे जे विराज जे बघत होता ते इतकं फर्स्ट टाईम होता आणि तर तुम्ही बघू शकतात की इतका एन्जॉय करत होता. त्याला असं वाटत होतं की आत्ता मी यांना हात लावला तर ते माझ्या हाताजवळ येतील. तसं आम्ही त्याला नेहमी कुठे ना कुठे घेऊन जातो तेव्हा फिश दाखवतो. मॅक्सिमम त्याला आम्ही एक्सप्लोअर करवतो, म्हणजे त्याला जास्तीत जास्त समजेल. आणि तो स्वतः खूप एक्सायटेड होता. मला माहिती आहे अशा ठिकाणी जेव्हा आपण मुलांना घेऊन जातो ना, बोर होऊच शकत नाही. मुलं ॲटलिस्ट मॉलमध्ये बोर होतात किंवा दुसरीकडे कुठेही बोर होतात, पण अशा ठिकाणी जिथे त्यांना इंटरेस्ट असेल अशा ठिकाणी घेऊन गेलं तर ऑब्व्हियसली ते बोर नाही होत. आणि विराज इथून निघायलाही तयार नव्हता. एकही असं नव्हतं की प्रत्येक मुलगा इथे येऊन खूप इंटरेस्टिंगली सगळ्या गोष्टी विचारत होता, काही लोकांना, त्यांच्या पॅरेंट्सला. आणि मीन्स हे त्यांची एक्साइटमेंट आहे. आणि मुलांनी जितकं चांगलं ऑब्झर्व करता येईल ना, तेवढं मुलांनी ऑब्व्हियसली हे ऑब्झर्व केलं पाहिजे आणि आपण त्यांना बाहेर घेऊन गेलं पाहिजे. त्यामुळे हे बेस्ट टाईम होता. मला असं वाटतं की असे बरेच टनेल्स वेगवेगळ्या सिटीजमध्ये सुद्धा आलेले आहेत. तर हे जे होतं हे खारघरमधलं होतं फिश टनेल, जे डीमार्टच्या समोर लागलेलं आहे, इथे आहे. आणि खूप सारे फिश, काही पुढे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा मोठे मोठे फिश पण तुम्हाला बघायला मिळतील. आणि काही असे होते का ते फक्त शांत बसलेले होते. सो वेगवेगळ्या टाईप्सचे फिश असतात, त्यांचा स्वभाव वेगळा असतो, त्यांची जे काही क्वालिटी असते ती वेगळी असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पण फर्स्ट टाईम बघायला भेटल्या आणि छान वाटलं हे बघून. गर्दी खूप होती. थोडंसं टनेल आहे, वरतून सगळं बंद असल्यामुळे काय होत होतं की थोडंसं ब्रीदिंगला, कारण की मॉब खूप जास्त झाला होता, मग अशा वेळेस ते ब्रीदिंगला थोडासा प्रॉब्लेम येत होता. बट ते सुद्धा व्यवस्थित सिक्युरिटी होते, पोलीस होते, व्यवस्थित त्यांनी सोय केलेली होती. आणि थोड्या थोड्या लोकांना ते पुढे पुढे पाठवत होते, बाकीच्यांना गर्दी ते स्टॉप करून ठेवत होते जितकं होईल तेवढं. आणि फोटोज वगैरे अलाउड नव्हते, व्हिडिओज तुम्ही काढू शकत होते, कारण की फोटो काढायला गेलं की मग तुम्हाला तिथे थांबावं लागतं आणि मागचा मॉब तसाच राहतो, म्हणून मग फक्त व्हिडिओज अलाउड होते, फोटोज वगैरे अलाउड नव्हते. आणि खूप छान की फिश लाईफ किंवा फिश स्कूल अंडर वॉटर कशी असेल, ते काय खाता, किती कलरफुल फिशेस असतात. आपण फक्त जेव्हा फिश खातो तेव्हा हार्डली ते एखादे 2 कलर्सचे असतात, पण इथे फिशची एवढी शाळाच भरलेली होती. एवढं भारी वाटत होतं हे बघताना. तर मुलांना हेही कळतं की त्यांचे प्रत्येक फिश किती वेगळा आहे. आणि काहींमध्ये काटे असतात, काही खूप हार्श असतात, काही एकदम शांत असतात, कलरफुल फिशेस आहे. अंडर वॉटर फिशची लाईफ कशी असते, ते राहतात कसे, हे सगळं याच्यात दाखवलेलं होतं. इथे तुम्हाला मी जे सांगितलं होतं की काही फिशेस फक्त शांत बसले होते, त्यातला हा व्हाईट फिश होता जो बऱ्यापैकी फक्त शांत बसलेला होता, तो जास्त मूवमेंट करत नव्हता. काही फिश खूप ॲग्रेसिव्ह होते, की आवाज त्यांना येतो की नाही किंवा वॉटेवर, पण त्यांना दिसत तर नक्की असेल असे लोक तिथे हात लावतात किंवा काय, तर ते अशा वेळेस ते खूप ॲग्रेसिव्ह होत होते. हे बघा, हा फिश जो आहे हा फक्त थोड्या वेळपूर्वी चांगला हलत होता, आता एकदम शांत एका ठिकाणी बसलेला होता. सो प्रत्येक फिश वेगवेगळे आहे आणि खूप छान वाटत होतं. त्यांचं असं कलर्स त्यांच्यावर जे होते ना, आणि कलर कॉम्बिनेशनवाले फिश, म्हणजे नेचर आहे. किती सिम्पल आणि किती ब्युटिफुल नेचर असावं. जेव्हा आपण खरंच लक्षद्वीपसारख्या ठिकाणी अंदमानला वगैरे जातो आणि खाली जेव्हा फिश बघायला भेटतं आपल्याला, त्यावेळेस तर अमेझिंग असतं. तर हाच सेम एक्सपिरियन्स विराजला घ्यायचा होता.
आणि आम्ही तो घेऊ दिला त्याला आणि छान वाटलं की त्याला अशा ठिकाणी घेऊन गेला तर तो आम्हाला खूप सारे क्वेश्चन्स विचारत होता. तो स्वतः डिस्कवरी चॅनल जेव्हा लागतो तेव्हा त्याला ॲनिमल्स रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी बघायच्या असतात. तेव्हा त्याचं ना एक इंटरेस्ट फॉर्म झालेला आहे. तर फक्त बरेच मुलं असे असतात की मोबाईल बघणं किंवा मोबाईल्समध्ये रील्स बघणं ते कुठेतरी स्टॉप करा आणि मुलांना काहीतरी इंटरेस्टिंग दाखवा. एवढं इंटरेस्टिंग दाखवा की मुलांना बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट राहणारच नाही. तर हे एक बेस्ट टाईम होता. मुलांना तुमच्या शहरामध्ये सर्कस असेल तर सर्कस दाखवा. सर्कस जमाना झाला, बरेच लोकं बघत नाहीत. पण तुमच्या सिटीमध्ये आला तर खरंच वेळात वेळ काढून मुलांसाठी ते ॲटलीस्ट 1-1.5 तास तुम्ही तेवढं घालवू शकतात आणि मुलांना ते दाखवू शकतात. सो ब्युटिफुल फिशेस आहेत. तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करेल. त्याचबरोबर न्यू इयरला आम्ही विराजला एका हॉटेलमध्ये घेऊन गेलो होतो. त्या हॉटेलमध्ये विराजसाठी एक छोट्या मुलांसाठी सरप्राइजेस अरेंज झाले होते. तेही मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करीन. तर हा व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर न्यू इयरसाठी आम्ही मालवण डेज म्हणून एक खूप छान असं कोकणातलं एक हॉटेल आहे जिथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळतं, पण नॉनव्हेज जास्त छान मिळतं. तर कोकण स्टाईलमध्ये मिळतं. इथे छोट्या मुलांसाठी बाहेर ना टॅटूज आणि काय म्हणतो की अजून काही ड्रॉइंग्स अरेंज केले होते. तुम्ही तुमचं ड्रॉइंग काढून घेऊ शकतात किंवा मग तुम्ही इथे टॅटू पण काढू शकता. दोन्ही काढायचे तर दोन्ही काढू शकता. तर इथे त्या माणसाने विराजला विचारलं की तुला फेवरेट कार्टून काय आहे? तर विराजने सांगितलं छोटा भीम आणि मग इथे त्याच्यासाठी छोटा भीम तो माणूस ड्रॉ करून देत होता. स्पेशली छोटे मुलं काय मोठे पण काढत होते, पण ॲक्च्युली ते फक्त छोट्यांसाठीच अरेंजमेंट होती. मग छोट्यांबरोबर मोठेही काढून घेत होते. तर अशा वेळेस विराजनी आणि त्याच्या पप्पांनी दोघांनी टॅटू पण काढला आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतःचे ड्रॉइंगसुद्धा काढलेत. तर तेही मी तुम्हाला